नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपली पोलीस भरती क्वेश्चन सीरीज चालू आहे आणि सध्या कोर्टाचाही ॲड आलेली आहे. त्याच्यासाठी ही क्वेश्चन सीरीज उपयुक्त आहे. पहा, कोर्टासाठी 20 क्वेश्चन बुद्धिमत्तेचे व 20 क्वेश्चन गणिताचे आहेत. त्यासाठी उपयोग होणार आहे. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन पहा. चला क्वेश्चनला सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे बघा. 36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद? बघा, जेव्हा किलोमीटरचं किलोमीटरला मीटर पर सेकंद करायचं असतं, तेव्हा 1 किलोमीटरला 5/18 ने गुणलं तर काय होतं? मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर होतं. बघा, आणि यालाच काय मीटरमध्ये दिला असेल, तर किलोमीटरमध्ये करायचं असेल तर काय करावं लागतं? 18/5 ने गुणावं लागतं. तर काय होतं? मीटर पर किलोमीटर होतं. मीटरचं किलोमीटर करायचं असेल तर. पण किलोमीटरचं मीटर पर सेकंद करायचं असेल तर काय करावं लागतं? 5/18 ने हे करा, 5/18 ने मीटरमध्ये रूपांतर होईल. किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर काय होईल? आपल्याला 5/18 ने गुणावं लागेल. मग बघा आता इथं किती दिलंय? 36 दिलंय आपल्याला. 36 ला काय करावं लागेल? 5/18 ने गुणावं लागेल. बघा मग 18 दुने 36, 5 दुने किती? 10. आपलं उत्तर आलं किती? 10. किती? मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद. किती? पर्याय क्रमांक 1 मध्ये पर्याय 10. बघा आता सोपं आहे. फक्त एक रूपांतर लक्षात द्या की बरेच तुम्हाला हे बरेचसे क्वेश्चन सोडण्यासाठी उपयोगाला येईल. बघा, 50 मीटर लांबीच्या कापडातून 5 मीटर कापड कापले जात असेल तर कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील? बघा, आता व्यवस्थित बघा. एकूण कापड किती आहे? एकूण कापड आहे 50 मीटर. एका दिवसाला तो किती कापतो? तर 5 मीटर. एका दिवसाला किती? बघा, एका दिवसाला 5 मीटर कापतो. तर बघा आता 50 मीटर कापायचे आपल्याला. तर एका दिवसाला 5. आपण जर 8 दिवस कापलं, 8 दिवस कापलं तर किती होईल? हे 8 आणि एका दिवसाला 5 असं 8, 8 पंचे किती? 40. 40 मीटर. किती होईल? 40 मीटर कापलं आपण. आता बघा, 9व्या दिवशी जेव्हा आपण एक तुकडा करतो, 9व्या दिवशी एक तुकडा आपण 9व्या दिवशी जेव्हा एकदा कापतो, तेव्हा काय होतील? 2 तुकडे तयार होतील. काय होतील? 2 तुकडे तयार होतील. कारण की बघा, परत कापलं 10 मीटर राहिले, त्याच्यातून 5 5 2 तयार होतील. म्हणजेच किती होईल? हे 10 मीटर होईल. बघा मग हे 10 आणि हे 40 किती झालं? 50 मीटर. आणि किती दिवस कापलं आपण? हे 8 दिवस आणि हे 1 दिवस म्हणजे किती? 9 दिवस. 9व्या दिवशी डायरेक्ट 2 तुकडे झाल्यामुळं आपल्याला 50 मीटर कापणं होतं. मग किती? 9 दिवस. पर्याय क्रमांक किती? 2. बघा, असंही करू शकता तुम्ही. 50/5 परत -1 म्हणजे एकूण संख्या, एकूण कापड भागिले एकूण दिवस, एकूण एका दिवसाचं. तर मग त्यातून 1 करावं लागेल. कारण की शेवटच्या दिवशी 2 तुकडे होतील म्हणून. बघा आता, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. दुसऱ्या नळाने 4 तासात काय होते? रिकामी होते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल? बघा आता, पहिल्या नळाने किती? 8 तासात भरते. तर काय दुसऱ्या नळाने 4 तासात काय होते? रिकामी होते. 4 तासात रिकामी होते. बघा, या शॉर्ट फॉर्ममध्ये 10 सेकंदात उत्तर काढायचं असेल तर काय करायचं? डायरेक्ट हा पहिला नळ आहे, दुसरा नळ आहे. भरते, रिकामी होते. काय करा? दोन्हींचा गुणाकार करा. 8 आणि 4. 8 तासात भरते, 4 तासात रिकामी होते. बघा, आणि खाली काय करा? दोन्हींची वजाबाकी करा. 8 - 4. पहा इथं बघा, जर हे रिकामी विचारले, किती तासात रिकामी होईल? रिकामी होत असेल, एका नळाने भरत असेल, एका नळाने रिकामी होत असेल,
तर काय करा, मायनसचं चिन्ह द्या. आणि इथं काय दोन्ही भरत असेल किंवा दोन्ही नळांनी किती वेळात भरेल तर काय करा, प्लस करा. आणि इथं रिकामी दिली म्हणून मायनस केले. बघा आता मग ह्याचं काय होते, 8 गुणिले 4 भागिले काय, 8तून 4 गेले 4. बघा 4 4 कटले, किती राहिले, 8 शिल्लक राहिले. 8 मग किती वेळात भरेल, तर 8. पर्याय क्रमांक किती, 2. 2 मध्ये किती आलं आपलं, 8. किती, 8 तासात रिकामी होईल. तासात 8 तासात काय होईल, रिकामी होईल. 8 तासात रिकामी होईल. बघा तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 4था क्वेश्चन पहा. सिंहाचा छावा तर घोड्याचं काय, बघा सिंहाचा छावा सिंहाचा छावा छावा हे म्हणजे काय, सिंहाचं पिल्लू. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात, छावा म्हणतात. तसं घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात, बघा घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात, कोकरू म्हणतात का, नाही. कोकरू काय असतं, शेळीचं शेळीचं किंवा ते मेंढीचं काय असतं, मेंढीचं कोकरू असतं. शेळीचं नाही, मेंढीचं कोकरू असतं. तर घोड्याचं काय असतं मग, शिंगरू असतं. शिंगरू काय असतं घोड्याचं, पर्याय क्रमांक 2 शिंगरू. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सोपं क्वेश्चन होता. एका चादरीची किंमत 40 रुपये याप्रमाणे 2800 रुपयामध्ये किती चादरे येतील. बघा एक चादर आहे. एका चादरची किंमत किती आहे, 40 रुपये. तर आपल्याकडे किती रुपये आहेत, 2800 रुपये. 2800 रुपयामध्ये किती चादर येतील मग, बघा 2800 रुपयामध्ये किती, 1 मध्ये 40 तर 2800 मध्ये किती, तर तिरकस गुणाकार करा. बघा 2800 गुणिले 1 बरोबर काय, 40 गुणिले आपल्याला एकूण चादरी काढायच्या. एकूण किती चादरी येतील, चादरी बघा 40 गुणिले इकडे गेले काय होते, भागिले. मग काय 2800 भागिले 40 बरोबर एकूण चादरी. बघा एक कटला 4 7 28 आणि एक शून्य राहिलेला 70. मग आपलं काय किती चादरी येतील, तर मग 70 येतील. किती येतील, 70 चादरी येतील. पर्याय क्रमांक किती, 3 मध्ये बघा 70 चादरी येतील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सर्वात लहान मूळ संख्या कोणती, बघा सर्वात लहान मूळ संख्या कोणती. मूळ संख्या म्हणजेच काय, अशी संख्या की जिला फक्त स्वतःनेच भाग जातो. दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त स्वतःनेच भाग जातो. अशी सर्वात लहान कोणती, मग 2. 2 पासून सुरुवात होतं, तर 2 सर्वात लहान काय, 2. 2 3 5 7 तर त्यात सुरुवात आहे 2 आहे आणि 3 5 7 या पुढच्या आहेत. तर 2 नी सुरुवात होती, तर काय पर्याय क्रमांक 1 मध्ये किती आहे, 2. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा 2 भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असल्यास त्यांच्या वयांची बेरीज 66 आहे, तर लहान भावाचे वय काढा. बघा आता 2 भाऊ आहेत, एक आणि हा दुसरा, तर त्यांचं गुणोत्तर किती आहे, 7:4 म्हणजे किती, समजा थोडक्यात 7x आणि 4x बरोबर. आणि त्यांची बेरीज किती आहे, तर 66. मग काय बघा 7x प्लस 4x बरोबर काय, 66. मग 7 आणि 3 10 आणि 1 11. 7 आणि 4 किती, 11x बरोबर 66. आणि x बरोबर किती मग, 66 भागिले 11. x बरोबर 11 सक्की 66. किती आलं, x बरोबर आपल्याला 6. x बरोबर किती आलं, 6. मग पहिल्याचं किती आहे, 7x, दुसऱ्याचं 4x. मग किती होईल बघा, 7 गुणिले 6 आणि इकडं 7 गुणिले 6, इकडं सॉरी इथं 4. इथं काय येईल, 4. 7 गुणिले हे बघा 7x ला x च्या ठिकाणी 6 ठेवला, इथं 4 आणि x च्या ठिकाणी किती, 6 ठेवला. 7 सकून किती, 42 आणि इथं 7 7 चोक
सात सात चौक 28. 6 चौक 24 थोडक्यात. 6 चौक 24. बघा सॉरी. बघा 7 एक्स म्हणजे 6 एक्सच्या ठिकाणी 6 ठेवला. 7 सकून किती? 42 आणि एक्सच्या ठिकाणी 6 ठेवला आणि इथं किती आहेत? 4. 6 चौक किती? 24. मग मोठे कोणते येतं? 42 मोठे आहेत, 24 लहान येतं. तर मग लहान भावाचं विचारलं आपल्याला. लहान भावाचे वय किती? 24. पर्याय क्रमांक किती बघा? 3 मध्ये 24. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 मार्च 2017 बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार येईल? बघा आता. दोन्हीकडे पण साल सेमच आहे. 2017 आहे, 2017 आहे. 2017 मुळे काहीच नाही. बघा आता 1 मार्च ला कोण वार आहे? 1 मार्चला बुधवार असेल तर बघा आपल्याला 16 मे विचारले. 16 मे. 16 मे ला कोणता वार येईल? बघा मग आता 1 मार्च, एप्रिल आणि मे मध्ये मध्ये एक महिना आहे मार्च. कोणता आहे? एप्रिल. एप्रिल मध्ये नंतर मे. बघा मग मार्च मध्ये मार्च महिना हा कितीचा असतो? तर 31 चा असतो. एप्रिल कितीचा असतो? 30 चा. आणि याचे तर काय 16 दिवस येते. मेचा काही पूर्ण करायची गरज नाही. बघा मग. पण आपल्याला 1 मार्च दिलेला आहे म्हणजे शिल्लक राहिले किती? 31 मधून 1 गेला, 30 राहिले. हे किती? 30 राहिले. पण बघा 30 ला परत 30 ला जर आपण 7 ने भाग दिला तर शिल्लक किती राहतात? 7 चौक 28 म्हणजे किती? 2 राहतात. एप्रिल कितीचा आहे? 30 आहे. 30 आहे. मग ह्याच्यात 7 चौक 28 किती राहिले? शिल्लक 2 राहिले. आणि हे किती येतं? 16 येतं. 16 ला आपण 7 ने भाग दिला तर 7 दुणे 14, 15 आणि 16 किती? 2 दिवस शिल्लक राहतात. हे बघा 7 ने कशामुळे भाग द्यायचा याला? 7 ने भाग द्यायचा 7 ने आणि 7 ने. का तर बघा पहिल्या पहिल्या दिवशी जो वार येतो तोच नंतर 8व्या दिवशी तोच वार येतो. म्हणजे एका आठवड्यात किती? 7 दिवस असतात म्हणून तो आपल्याला काय केलं 7 ने भाग दिला. 2 इथं पण 2 शिल्लक राहिले. एप्रिलचे 2 राहिले. मार्चचे 2 राहिले आणि मेचे पण 2 राहिले. कारण की मेचे 16 दिवस आहेत. तर 7 दुणे 14, 15 आणि 16 म्हणजे 2 दिवस. एकूण किती? 6 दिवस. किती? 6 दिवस. आता बघा जर 1 मार्चला बुधवार असेल तर त्याच्यापुढं 6 दिवसानंतर काय होईल? 16 मेचा वार येईल. 6 दिवस पुढं जायचं असतं. म्हणजेच काय 1 दिवस मागं गेलं तरी तुम्हाला 6 दिवस पुढं गेलं काय आणि 1 दिवस मागं गेलं काय सेम असतं. 6 दिवस पुढं गेलं तर कोणता वार येईल मग? मंगळवार येईल. कोणता येईल वार? मंगळवार येईल. बघा बुधवारपासून 6 दिवस पुढे जा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. काय येईल? 6 दिवसांनी मंगळवार येईल. पर्याय क्रमांक किती बघा? 3 मध्ये मंगळवार. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले तर आणखी 120 गुण मिळाले असते तर त्याची सरासरी किती झाली असते? 80 मिळाले. 80 तर परीक्षा किती गुणांची होती? बघा एका परीक्षेत काय मिळाले त्याला? 200 गुण मिळाले. काय मिळाले? 200 गुण मिळाले. त्याला आणखी किती गुण पाहिजेत? 120. त्याला अजून काय? 120 गुण मिळाले असते तर सरासरी किती झाली असती? 80 झाली असती. तर बघा मग किती झाले? बेरीज करा. 0, 2, 2 आणि 3 म्हणजे 320 गुण. 320 गुण जर असते तर सरासरी किती झाली असती? 80 झाली असती. मग बघा सरासरीने गुणा भाग द्या. बघा इकडला 8 चौक 32 म्हणजे एकूण किती? 4 विषय येतं. एकूण विषय किती येतं? आपल्याला एकूण सरासरीला एकूण गुणांनी भागिलं सरासरीने एकूण गुणाला तर काय होईल आता? एकूण टोटल विषय येतं 4. त्यांनी काय विचारलंय? किती गुणांची परीक्षा होती? विषय किती आहेत? 4 येतं. मग आपल्याला बघा सरासरी 80 आहे. मग किती होईल? 320 गुणाची सरासरी काढणी आपल्याला 4 विषय मिळाले. म्हणजे एक विषय किती? 100 मार्काचा आहे. एक विषय 100 मार्काचा आहे. आणि म्हणून 4 विषय किती होते? 400 मार्काचे होते. इथं बघा 4 विषय आले म्हणून आपल्याला 400 मार्क आले. पर्याय क्रमांक किती? 1. तर बघा पुढचं एका डब्यात
काही चॉकलेट आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 8 चॉकलेट उरतात. डब्यातील चॉकलेट 14 मुलांना वाटले तर 10 उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत? बघा, इथं किती 12 मुलांना 12 मुलांना वाटले 12 मुलांना वाटले. प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटल्यावर किती? 8 उरतात. परत काय? 14 मुलांना वाटले. 14 मुलांना वाटले की काय उरतात? 10 उरतात. मग बघा काय करा, 12 मधून 8 गेले. किती राहिले? 4. बघा 14तून 10 गेले. हे बघा 4. आता याला साईडलाच ठेवा. आपल्याला काय म्हणताय? प्रत्येकी सारखे वाटले. बघा मग काय करा, 12 आणि 14चा काय करा? लसावी काढा. किती येईल? बेसुकून 12, बेसाती 14. परत आताचा भाग जातोय का? नाही. मग 7 सकून 42, 42 दुने 84. किती झालं? हे बघा 7 गुणिले 6 गुणिले किती? 2. किती झालं? सकून 42 आणि 42 दुने 84. किती झालं? 84. आणि आपलं काय होतं 12 12 प्रत्येकी 12 वाटले तर किती? 8 उरतात. प्रत्येकी 14ला वाटले तर किती? 10 उरतात. मग काय करा, दोन्हीचे किती? आपल्या इथं पण 4 आले. हे बघा 4 आले. तर या 84 मधून हे 4 काय करा? 84 मधून -4. किती राहिले मग? 80. बघा मग एकूण किती? 80 चॉकलेट. त्या डब्यात किती येतं? 80 चॉकलेट. तर किती? पर्याय क्रमांक 3 मध्ये 80 चॉकलेट. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. तर आता नाट्यगृह कोणत्या बाजूला आहे? बघा आता पहिलं वाक्य काय? महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा. बघा आता आपली दिशा जर सध्या दिशा जर बघितल्या तर वरती दाखवायचं असेल तर आपण उत्तर दाखवतो. दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आता दक्षिण दिशा कोणती आहे? दक्षिण दिशा खालची आहे, बरोबर? आणि तो जर दक्षिण दिशा डावीकडे त्याच्या दक्षिण दिशा असेल तर मग त्याचं तोंड कोणकडे असणार आहे? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमेकडे. त्याचं तोंड काय असेल? पश्चिमेकडे. इकडं काय? पश्चिमेकडे तोंड असेल. इकडं पश्चिमेकडे. मग काय आहे? कुणाकडे? नाट्यगृहाकडे. मग इथं काय असणार आहे? हे नाट्यगृह असणार आहे. काय असणार आहे? नाट्यगृह. हे काय आहे? नाट्यगृह आहे. नाट्यगृहाकडे तोंड आहे त्याचं. तर मग तिकडे पश्चिम दिशेला आहे. आता पुढं काय आहे? तो डावीकडे दक्षिण दिशा होती. बघा आता इकडे जर तोंड असेल त्याचं तर खालची दिशा कोणती आहे त्याची? डावी दिशा आहे. ही डावी होईल आणि इकडे काय? उजवी दिशा आहे. आणि तो बघा आता त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे. आता हे बरोबर झालं. आता काय म्हणतात आता? 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता खालची डावी आहे, वरती उजवी आहे. तो काय करू? काटकोनात 3 वेळा वळला. 3 वेळा वळला. वळला म्हणजे काटकोन म्हणजे काय? 90 अंश असतं. बघा मग आता हा असा एकदा वळण. बघा, हे बघा काय? इथं एकदा वळला. हा काटकोन आहे. असा आहे तो असा एकदा वळला. इथं झाला काटकोन. इथं एकदा झाला. हे बघा परत असा वळला. इथं एकदा झाला. 2दा. तो काही 3 वेळा वळतोय. म्हणजे परत काय वळणार आहे? असा वळणार आहे. तर इथं पण वळला. 1, 2 आणि 3 म्हणजे तो आता कोणती? खाली दक्षिणेकडे चाललाय आता तो. काय आहे? आता दक्षिणेकडे चाललाय. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूला विचारलं? आता त्याचं नाट्यगृह कोणत्या बाजूला? त्याचं दिशा खाली दक्षिण आहे. मग दक्षिण दिशा असेल तर मग डावी बाजू कोणती होईल? डावी ही होईल आणि इकडली काय होईल? उजवी बाजू होईल. उजवी बाजू होईल. तर मग तो कोणत्या? डावीकडे, मागे, समोर आणि उजवीकडे. मग त्याची कोणती? इकडली बाजू आता नाट्यगृह कोणकडे? इकडे. म्हणजे ही दिशा कोणती त्याची? ही दिशा कोणती? तर त्याची उजवी दिशा आहे. उजवी दिशा. काय आहे? उजवी दिशा आहे. मग नाट्यगृह कोणत्या दिशेला आहे? नाट्यगृह कोणत्या बाजूला आहे? तर उजवीकडे. पर्याय क्रमांक किती? 4 मध्ये उजवीकडे. बघा नाट्यगृह इकडे आहे आणि तो इकडे आहे आणि त्याचं खाली तोंड आहे.
ही दिशा कोणती त्याची मग? उजवी बाजू आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. नीता आणि रमेश एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 व 25,000 रुपये गुंतवतात. 16,000 रुपये नफा होतो, तर नीताचा नफा किती? बघा आता नीता आणि रमेश किती? 15,000. हे किती? 25,000. बघा काय करा, दोन्हीचं गुणोत्तर तयार करा. बघा गुणोत्तर तयार करायचं असेल तर बघा, हे 3 गेले, हे 3 गेले, 5 त्रिक 15 आणि इकडे 5 5 25. किती आलं? 5 आणि 3 आणि दोन्हीची बेरीज किती येते? 5 आणि 3 8. काय येते? दोन्हीचे 8. गुणोत्तर काय आलं? 3:5 आणि किती? एकूण बेरीज किती? 8. आता काय विचारलंय? नीताचा नफा विचारलाय. बघा नीता, ही नीता, ही बघा आता नीताचा नफा, नीता बरोबर काय? किती टोटल किती अमाऊंट आहे? 16,000 नफा झालाय. किती? 16,000. 1 2 3. जर नीताचा वाटा काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं? नीताचं गुणोत्तर घ्यायचं. किती आहे? नीताचं गुणोत्तर 3 आणि छेदात काय करायचं? एकूण गुणोत्तर. एकूण गुणोत्तर किती आहे? 8. मग 8 आहे घेतलं. बघा 8 दुने 16, 1 2 आणि 3. 3 दुने 6, 1 2 3. किती आलं मग? 6,000 रुपये. किती आलं? पर्याय क्रमांक 3. नीताचा फायदा किती? नीताचा वाटा किती येणार आहे? 6,000 रुपये. बघा आता एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात. 20 विद्यार्थी दोन्ही विषय रसायनशास्त्र व गणित तर दोन्ही विषयाचा अभ्यास करतात. ही माहिती लक्षात घेता रसायनशास्त्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? बघा एकूण विद्यार्थी किती आहेत? एकूण विद्यार्थी किती आहेत? 60. बरोबर. त्यातले 35 विद्यार्थी काय करतात? गणित विषयाचा करतात. बघा 35 विद्यार्थी काय? गणित आणि उरलेले कोणते येतं? रसायनशास्त्र येतं. उरलेले रसायनशास्त्र आणि दोन्ही विषयात किती करतात? दोन्ही विषयामध्ये 20. 20 किती? दोन्ही विषयात 20 येतं. तर बघा हे किती? हे काय आहे? तर बघा थोडक्यात 60 विद्यार्थी येतं. त्यातले 35 गणिताचे गणित विषयात अभ्यास करतात आणि ह्याच्यातलेच समजा रसायनशास्त्र जर काढायचं असेल आणि दोन्हीचे मिळून 20 येतं. म्हणजे ते 20 दोन्हीकडे पण येणार आहेत. ह्यात पण येणार आहे, ह्यात पण येणार आहे. म्हणून मग काय करावं लागेल? 60 मधून 35 गेले. मग आपल्याला या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर रसायनशास्त्राचे मिळणार आहेत. 60 मधून 35 गेले. किती राहिले? 25. मग रसायनशास्त्राचे किती आपले? रसायनशास्त्राचे 25 येतं. किती? पर्याय क्रमांक 3 मध्ये येईल. फक्त हे 60 मधून गणिताचे मायनस केल्यानंतर तुम्हाला रसायनशास्त्राचे मिळून जातील. हे बघा हे जे असं पण आहे, असं बघा इकडं 35, इकडं किती होतील? 25. टोटल किती? दोन्हीचे मिळून किती झाले? 60. आणि आता बघा दोन्ही विषयात अभ्यास करणारे काय ह्यातच ऍड होणारे असतील, असे येतील. ते किती येतं? 20 येतं. म्हणजे ते इकडं पण ही असणार आहेत, इकडं पण 20 असणार आहेत, इकडल्यात पण 20 असणार आहेत. त्यामुळे एकूण विद्यार्थी किती? 60 आहेत. त्यातले रसायनशास्त्र 25, गणिताचे 35 आणि दोन्ही विषयाचे किती? 20. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे, तर विजेचा खांब ओलांडायला किती वेळ लागेल? बघा आता हे काय दिलं आपल्याला? ताशी वेग 400 रेल्वेची लांबी दिली, गाडीची लांबी दिली, लांबी म्हणजे किती? अंतर पण असतं. किती? 400 मीटर. ती 400 मीटर आणि वेग दिला आपल्याला. वेग किती दिलाय? 72.
बघा लांबी आपल्याला मीटरमध्ये दिली, तर आपल्याला वेगाला पण रूपांतर करावं लागेल. वेग काय आहे? किलोमीटरमध्ये आहे. तर आपल्याला ह्याला पण काय मीटरमध्ये करावं लागेल. किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर आपण पहिलाच क्वेश्चन बघितलेला आहे. काय करावं लागेल आपल्याला 5/18 ने गुणावं लागेल. बघा 18 चोक 72 आणि 5 चोक 20. 72 किमी. 18 चोक 72. बघा किलोमीटरचं मीटरमध्ये केलं आपण. 20 मीटर आलं आता. मीटर पर किलोमीटरचं मीटर पर सेकंद आलं. किती आलं? 20 मीटर पर सेकंद. तर मग आपल्याला काय काढायचंय? वेळ काढायचा आहे. बघा वेळ बरोबर काय असतं आपल्याकडं? लांबी किंवा अंतर. काय? अंतर भागिले काय? वेग. अंतर भागिले वेग. लांबी किंवा ही लांबी किंवा अंतर आहे. बघा मग किती आलं? अंतर लांबी किंवा अंतर किती आपल्याला? 400 आणि वेग किती मिळाला होता? 20 मीटर पर सेकंद. 20 घेतला. बघा हे 0 गेला, 0 गेला. इथं किती आलं? 20. किती आलं आपलं? 20. 2×4 20 सेकंद. काय आलं? 20 सेकंद. पर्याय क्रमांक किती? 4 मध्ये 20 सेकंद. बघा फक्त याचं रूपांतर व्यवस्थित करा. किलोमीटरचं 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 परत काय मीटर पर सेकंद केलं तर काय 5/18 ने गुणलं तर 20 मीटर पर सेकंद आलं आणि लांबी ऑलरेडी आपल्याला मीटरमध्ये दिली. मग 400 भागिले 20 याचं उत्तर किती येतं? 20 सेकंद येतं. पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता पुढील क्वेश्चन पाहूयात. प्रमोद हा पूर्वेला 6 किलोमीटर जातो. नंतर तो दक्षिणेला 8 किलोमीटर जातो. तो मूळ स्थानापासून किती लांब असेल? आता समजा प्रमोद आहे. इथलं घेतला इनिशियल पण इथून घेतला तर पूर्वेला 6 किलोमीटर जातो. बघा ही दिशा कोणती आहे? ही पूर्व आहे, ही उत्तर आहे, दक्षिण आहे, पूर्व आणि ही काय आहे? पश्चिम आहे. पश्चिम आहे, ही पूर्व आहे, ही उत्तर आहे आणि दक्षिण आहे. बघा आता ते काय म्हणतोय? पूर्वेला 6 गेला. बघा हा पूर्वेला किती? 6 गेला. परत काय नंतर तो दक्षिणेला 8. दक्षिणेला किती? 8 गेला. तर तो मूळ स्थानापासून किती असेल? बघा हे काय मूळ स्थान आहे. गेला इथपर्यंत म्हणजे काय? बघा हे अंतर. तो किती लांब असेल? स्थानापासून लांब असेल तर बघा हे झाला आपला काटकोन त्रिकोण. तर काटकोन त्रिकोण झाला. तर याचं काय असतं? पायथागोरसचा प्रमेय असतो. दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णवर्ग. मग काय आहे बघा थोडक्यात आपण ए बी सी घेतला तर मग काय AC वर्ग बरोबर काय मग ए बी वर्ग प्लस काय AC वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार. बघा AB किती आहे? 6चा स्क्वेअर प्लस काय 8चा स्क्वेअर. 6 6 36 8 8 64 किती आले? 36 आणि 64 100. हे काय AC वर्ग बरोबर AC बरोबर काय आहे मग वर्गमूळ घेतल्यावर 10. AC बरोबर काय? आता ही काय आले मग 10. तर आपलं काय पर्याय क्रमांक 3 मध्ये 10 किलोमीटर. बघा अशा पद्धतीने आपले आजचे क्वेश्चन झालेले आहेत. अशीच आपली क्वेश्चन सिरीज चालू आहे. तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा आणि कळवा. असेच व्हिडिओ चालू राहणार आहेत. तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या.